आपल्या हक्काचे जैत न्यूज बातम्यांच्या 2 पाऊल पुढे विशेष घडामोडीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। नमस्कार, मी बलभीम विठ्ठल कांबळे, माझे थॅलेसेमियाचा पालक। आज थॅलेसेमिया डे आहे। या अनुषंगाने झेप न्यूजचे पत्रकार रामजी गायकवाड साहेब यांनी दखल घेतली आणि यांच्या माध्यमातून मला आज या ठिकाणी हे थॅलेसेमिया आजाराबद्दल थोडं माहिती द्यायची आहे। थॅलेसेमिया आजार हा जन्मताच आजार लहान लेकरांना होतो। जन्मल्यापासून त्यांना ब्लड लावावं लागतं, आतोनात भयानक त्रास होतो त्यांना आणि या ठिकाणी त्यांना योग्य अशी ट्रीटमेंट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दिली जाते, परंतु त्यांना जे लागणारे औषध गोळ्या आहेत ते औषध गोळ्याचा पुरवठा या ठिकाणी होत नाही आहे। या थॅलेसेमिया डेच्या माध्यमातून खरं तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जनजागृती झाली पाहिजे होती। आज थॅलेसेमिया डे या ठिकाणी साजरा करायला पाहिजे होता। साजरा करत असताना इथल्या जनतेला थॅलेसेमियाबद्दलची माहिती दिली पाहिजे, जेणेकरून थॅलेसेमिया मुक्त भारत हे करण्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजे होते ते प्रयत्न या ठिकाणी दिसत नाहीत। सिव्हिल हॉस्पिटलनं कुठलीही दखल या थॅलेसेमिया डेची घेतलेली नाही आणि जे आता या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये थॅलेसेमियाचे रुग्ण जे उपचार घेतात त्यांना योग्य उपचार मिळण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर असो या डीन साहेब असू द्या, ह्यांनी जातीने दखल घ्यावं। कारण ज्यांच्या घरामध्ये थॅलेसेमियाचं जो रुग्ण आहे त्या घराची राख रांगोळी झालेली आहे, ते कर्जबाजारी झालेले आहेत। याची दखल इथल्या प्रशासनाने घेतली पाहिजे, जेणेकरून की बाबा या रुग्णांचं जी काही जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे ती प्रशासनाने घेतली पाहिजे। महात्मा फुले जन आरोग्य योजना माध्यमातून जसं रुग्णांना उपचार मिळतं त्याच पद्धतीनं आयुष्मान भारत या 5 लाखाच्या योजनेमध्ये थॅलेसेमिया हा रुग्ण समाविष्ट करून त्यांना त्या पद्धतीचा उपचार मिळावं यासाठी या महाराष्ट्र शासनाला मी मागणी करतो की जेणेकरून थॅलेसेमिया रुग्णांचे जे पालक आहेत त्यांना कुठेतरी समाधानकारक असं जगणं थोडंफार भेटेल। आयुष्मान भारत योजनेमध्ये 5 लाखाची जी तरतूद करण्यात आली आहे ती तरतूद थॅलेसेमियाच्या रुग्णांना करण्यात यावं आणि त्यांचा उपचार त्या माध्यमातून झाला पाहिजे, जेणेकरून त्यांच्या पालकांना असं समाधानकारक जीवन जगता येईल। थॅलेसेमिया हा आजार एवढा भयानक आहे, ज्या घरामध्ये हा रुग्ण आहे त्या घराची राख रांगोळी झालेली आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे, जेणेकरून थॅलेसेमिया मुक्त भारत झालं पाहिजे। या महाराष्ट्र शासनानं त्याचा पुढाकार घेऊन या महाराष्ट्रामध्ये जनजागृती करावी। कारण थॅलेसेमिया हे रुग्ण संख्येने मोठे हजारोच्या संख्येने आहे आणि एकाला महिन्याला 2-2 बॅग रक्त लागतं। हजारोच्या संख्येने जर थॅलेसेमिया रुग्णालाच जर रक्त चाललं तर इतर रुग्णांना रक्त कुठून भेटणार? यासाठी कुठेतरी थॅलेसेमिया हे रुग्ण थांबले पाहिजे, थॅलेसेमिया मुक्त भारत झालं पाहिजे। यासाठी महाराष्ट्र शासनानं पुढाकार घेऊन, केंद्र सरकार पुढाकार घेऊन हे थॅलेसेमिया मुक्त भारत करण्यासाठी प्रयत्न करावा। आज थॅलेसेमिया डे असून देखील आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये थॅलेसेमिया डे संदर्भात कुठलेही कार्यक्रम घेण्यात आलेला नाही आहे, कुठलीही जनजागृती केलेली नाही आहे। हे असं न होता जेणेकरून आता तुमचं आपण सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारातच आहोत, हे ब्लॉकच्या समोर। आपलं पेशंट आहे का आता सध्या ॲडमिट? ॲडमिट होते, आता 2 दिवसापूर्वीच माझे पेशंट रुग्ण डिस्चार्ज झालेले आहेत। दोन पेशंट होते, एक प्रणिती कांबळे, एक लुंबिनी कांबळे।